तुला जायचंय? नाही नाही बघ मला तर जितका जास्त वेळ बागेश्वरजींसोबत घालवायला मिळेल तितकं चांगलंच आहे ना. थँक्यू पेठा शेठ. अगं प्रत्येक वेळी तुला माझं नाव का घ्यायचं असतं बाई? फक्त शेठजी म्हण ना बाई, चालेल ना. शेठजी शेठजी हे दोघही कामगार आले आहेत. हा आहे रामसिंग आणि हा आहे फुलवा सिंग. चला 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 फटाफट बघा, त्यांना सांग कुठनं काय खाली उतरवायचंय ते सांग. या, 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 या. सांभाळून जरा, इथे पाणी आहे ना. सांभाळून नट्टू काका या. कमाल आहे बागेश्वरजी, यात कुठून लिकेज होत असेल? हो बावरीजी, आता थोड्याच दिवसांपूर्वीच बिल्डिंगच्या रिपेअरिंगचं काम झालं होतं. मला वाटतंय लिकेज आतूनच कुठून तरी होत असणार. शेठजी हे प्लास्टिक आलंय. आलं ना. हा चल 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 भाऊ चल. थँक्यू. बाय. अरे बावरी. नाही नाही मला नकोत पैसे. नाही नाही मी म्हणत होतो थँक्यू. अहो थँक्यू, तुम्ही मला इथे थांबू दिलं. ओके बाय. ओके बाय बाय बागेश्वरजी. बाय बाय. हा गुप्ताजी बोला. हा जेठाजी, तुम्ही रॅमसन कंपनीला 15 लाख रुपयांचा चेक दिलाय का? हो 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 दिलाय दिलाय. तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स नाहीये. काय बोलताय? हो. अच्छा मग एक काम करा, आपली जी ओव्हरड्राफ्ट लिमिट आहे ना त्यातून पास करून टाका ना, मी नंतर पैसे भरून टाकीन. हो हो बरोबर आहे, पण तुमच्या ओव्हरड्राफ्टची लिमिट 10 लाख रुपये आहे. तुमच्या अकाउंट मध्ये 3.5 लाख रुपये आहेत. 1.5 लाख रुपये कमी पडतात. हो एक मिनिट. हो नट्टू काका, कालची कॅश तुम्ही आज बँकेत जमा नाही केली? कशी करणार शेठजी, सकाळी दुकानात आलो तेव्हापासून लिकेजच्या महामारीत अडकलो आहे. गुप्ताजी मी आता कॅश भरून टाकतो, तुम्ही जरा चेक पास करून टाका ना. काय की हा चेक पास झाला नाही ना तर ती कंपनी माल अडकवून टाकेल आणि काय सीझन मध्ये लफडा होऊन बसेल ना. ठीक आहे ठीक आहे, मी एक तासभर वाट बघतो. कॅश जमा होताच मी चेक पास करून टाकेल. नाही नाही मी आत्ताच्या आत्ता कॅश भरून घेतो. हा थँक्यू. इट्स ऑल राईट. नट्टू काका, कालची जेवढी पण कॅश आहे ना पटापट जाऊन बँकेत जमा करून या जा. हो. ओ माय गॉड, काय झालं? काय झालं नट्टू काका? हे बघा. अरे देवा, संकट येतात तर एकत्रच येतात. लिकेजचं पाणी ड्रॉवर मध्ये घुसलं आणि सगळ्या नोटा ओल्या झाल्या. उदास नका हो शेठजी, सकारात्मक विचार करा. आता याच्यात सकारात्मक विचार काय करायचा बागा? हेच की मळ धुवून गेला. शेठजी थोर मोठे सांगून गेले आहेत ना की पैसे तर हाताचा मळ आहे, मग बस मळ धुतला गेला. अरे मळ धुतला गेला वाल्या, जर तो चेक पास झाला नाही ना तर आपल्या धंद्यावर पाणी सोडावं लागेल. बापरे, आता काय करायचं शेठजी? अरे करायचं काय, या सगळ्या नोटा गोडाऊन मध्ये जाऊन आत्ताच्या आता वाळवायला लागतील. 1 तासाच्या आत बँकेत पैसे जमा नाही केले तर रॅमसन कंपनीचा चेक बाउन्स होऊन जाईल. तुम्ही मगनला गोडाऊन मधून इथे बोलवून घ्या आणि मग तुम्ही पण या गोडाऊन मध्ये. चल चल. या इतक्या सगळ्या छोट्या छोट्या नोटा आहेत, कधी वाळणार या? नट्टू काका, या सगळ्या छोट्या नोटा मोठ्या नोटांमध्ये बदलून घ्यायच्या होत्या ना. शेठजी कुणाला माहित होतं की आपल्या दुकानात लिकेजचा प्रॉब्लेम होणार आहे? शेठजी चांगलंय की मोठ्या नोटा कमी आहेत. काय यात काय चांगलंय? आजकाल काय माहित मोठी नोट केव्हा बंद होईल. अरे हो, एक तर दिवाळी तोंडावर आली आणि देव सुद्धा वेळ बघून संकट पाठवतोस यार. नट्टू काका काय झालं? काय झालं भागा? शेठजी नट्टू काका रडतायत. काय झालं नट्टू काका? शेठजी
हे तर आनंदाचे अश्रू आहेत. अरे इथे सगळ्या नोटा ओल्या झालेल्या आहेत, यात तुम्हाला आनंद कसला होतोय? जे हात कधी गच्चीवर पापड वाळवत होते, आज तेच हात लाखांच्या नोटा वाळवत आहेत. व्हॉट एन अचीवमेंट. बागा, पैसे वाळवताना असा माझा एक फोटो घे ना. ओके नट्टू काका. काय ओके नो ओके? अरे ठेवून द्या. कुठलाही फोटो काढायचा नाही आपल्याला. अरे हा फोटो जर कुठे व्हायरल झाला तर आपली वाट लागेल. इन्कम टॅक्सची रेड पडू शकते, कोणी चोर लफंगे येऊ शकतात चोरी करायला. बागा, शेठजी ॲज अ पॉइंट राहून दे. राहू दे. पण मी कधी असं म्हणालो की मला तुमचा असा फोटो काढायचा आहे? हा मांजराचा आवाज कुठून येतोय? हे मांजर कुठून आले गोडाऊन मध्ये? टेन्शन घ्यायची गरज नाहीये शेठजी, मांजर तर रोज येते. अरे ती रोज येते तर येऊ का देता तिला? आपल्या भल्यासाठी. आता यात आपलं काय भलं आहे बाबा? शेठजी, या मांजरीमुळेच तर उंदीर आपल्या गोडाऊन मध्ये येत नाहीत. नाहीतर विचार करा, जर उंदीर आपल्या गोडाऊन मध्ये आले असते तर बॉक्स कुरतडले असते, वायरी कुरतडल्या असत्या, आपलं किती नुकसान झालं असतं. हा ठीक आहे, पण आता तरी या मांजरीला इथून पळव, नाहीतर 2-4 मोठ्या नोटांवर नख मारली तर मांजरीमुळे आपलं नुकसान होईल ना भाऊ. हो. जाता हिला बाहेर काढ बाबा लवकर. हा. मियाव. चिकू 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 म्याव म्याव म्याव. सोडून आलो शेठजी, बाहेर सोडून दिलं, गेली. हा चांगलं झालं. आता हे पैसे असे कधीपर्यंत वाळणार? एखादी दुसरी पद्धत आजमावून बघायला हवी, कारण हे पैसे जर वाळले तरच आपल्याला ते बँकेत भरता येतील. काय करायचं? एक काम कर. चला बाबा, वाळल्या का नोटा? हो झालं शेठजी. झालं शेठजी, झालं झाल्या. चला चला, हे घ्या जा पटकन जा बँकेत जा, जमा करा. हे घ्या. सांभाळू ना, मोजून जरा. स्लिप व्यवस्थित भरा, किती रुपये आहेत, काही गडबड नको व्हायला. जा. निघा नट्टू काका, तुम्ही लवकर जा. जातो. हा बोल मगन. काय? नाही, आम्ही आता दुकानात येतोय. काय झालं? शेठजी, मगन खूप घाबरलेला आहे, म्हणतोय दुकानात कोणीतरी माथे फिरू घुसला आहे. अरे हे काय होत आहे आज? अडचणींवर अडचणी येत आहेत. चल. काय झालं मगन? सांभाळा याला, डोक्याची वाट लावून टाकली आहे. अरे तू कुठे चाललायस? गोडाऊन. कोण आहात भाऊ? काय पाहिजे तुम्हाला? आंटी कुशाल बेंटी कुशाल कोचने घोसाळ्या. सळ्या? नाही भाऊ, आम्ही लोक सळ्या वगैरे काही विकत नाही इथे. हे इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे भाऊ. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असं काही हवं असेल तर मिळून जाईल. आंटी कुशाल मेंटी कुशाल कुसने घोसाळ्या. सळ्या? शेठजी, हा तर सळ्या घुसवायची वार्ता करतो आहे. नाही ते गोसावळ्याने भेटायला आला असेल. अरे इथे कोणी गोसावळे नाही आहेत भाऊ, मी गडा आहे. माझं नाव जेठालाल चंपकलाल गडा आहे. अँटी कुशल मेंटी कुशल घुसने घुसा लिया, घुसल खाण्यातून निघाला पाक जमा लिया. इस्ताफे मोहब्बत इंसाने खसीना उजाने हसीना असू शकत नाही मैखान्यामध्ये, कारण हालत नाही बाटली तुझ्या जाण्याने. बाटली? आता हा सळईवरून बाटलीवर आला. हे बघ भाऊ, आम्ही इथे सळ्या बाटली वगैरे काही विकत मी नाही. म्हणालो ना, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असं काही हवं असेल तर मिळून जाईल तुम्हाला. हा. इंसाने तोहीन मान्य नाही मेहजबीन, इजाजत नाही घेत आम्ही अलविदा म्हणण्याआधी, समजला? एक मिनिट भाऊ, कुठली भाषा बोलताय तुम्ही? तुम्हाला मराठी येतं का? मग त्यात बोला ना भाऊ, म्हणजे आम्हाला समजेल की तुम्ही इथं का आला आहात, तुम्हाला काय पाहिजे. अरे आम्हाला काहीच नकोय मिया. अरे मग इथे आला का? स्वतःच आम्हाला इथे बोलवतोय आणि वर विचारतोय की आम्हाला काय हवंय. आपल्या अदाकारीचा जमाना आहे कायल, नाम आहे माझं घनसुख घायल. घनसुख घायल. हा तर प्लंबर आहे, घनसू घायल. हो समजलं. अरे भाऊ, मग सरळ सांगा ना की तुम्ही प्लंबर घनसुख घायला आहात म्हणून. उगाचच आपले सळ्या आणि बाटली हे सगळं बोलताय भाऊ.
चला चला पटकन काम चालू करा चला. अरे ना दुआ करतोयस ना सलाम करतोयस ना खैर विचारतोयस ना खैरियत विचारतोयस जलालतचा काय नमुना पेश करतोयस. नाही नाही भाऊ काहीच पेश करू नका. आता हे लिकेज दुरुस्त करा भाऊ चला. अरे मी तर म्हणत होतो की माझं महत्वाचं काम सोडून तुमच्या गरीब काण्यात आला आहे गंजूक घायल. जरा अदबीने आदाब करा. आदाब. शेठजी हे मला समजलं. तुम्हाला आदाब करायला सांगतो आहे. अच्छा आदाब 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 भाऊ चला. आदाब मिया जेठालाल. अरे भाऊ केलं ना आता आदाब. किती वेळा आदाब करणार. काम चालू करा ना भाऊ. अरे आदाब मिया जेठालाल. जोपर्यंत तुम्ही माझं नाव घेऊन आम्हाला आदाब म्हणणार नाही तोपर्यंत आम्हाला कसं कळणार की तुम्ही आम्हाला आदाब करताय की इतर कोणाला आदाब करताय. ओहो भाऊ मोठी नोट छे. साची वात छे. शेठजी नावासोबत आदाब करून टाका ना. आदाब घनसोली भाऊ आदाब. अरे घनसोली नाही शेठजी. घनसोली तर नवी मुंबईमध्ये एक एरिया आहे त्याचं नाव आहे. याचं नाव तर घनसू आहे. घनसू घायल. सॉरी सॉरी आदाब आदाब घनसू भाई घायल. आदाब मिया जेठालाल. हा बस हा चला आता एक काम करा भाऊ चला. आगाद होईल इजहार होईल पाणी शिकाचं मग काय होईल. अरे हाले मुकाब होणार अजून काय होणार. म्हणजे मी तर फक्त इतकंच म्हणतो की तुमच्या दुकानाच्या लिकेजचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करून टाकू. फक्त जोरदार आगाज झाला पाहिजे. आगाज झाला पाहिजे. अरे भाऊ काय नाही नाही काय खास झाला पाहिजे. बाबा लिकेज मुळे आम्हाला इथे गवत उगवायचं नाहीये. गवत नाही शेठजी. तो म्हणतोय आगाज हो. हा पण त्याचा अर्थ काय. मला पण नाही माहित शेठजी. तो म्हणतोय तर म्हणून टाका ना. काम सुरू झालं पाहिजे. हो हो आघास हो आघास हो. तू घोडा घेऊन ये फटाफट जा चलो. हा मी एक शेर अर्ज करतोय. टप टपा टप टपकत आहे छतातून पाण्याचा थेंब. पत्ता लावेल घनसुख घायल असा. वा 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 चला चला काम करा.